चला, आवाज येत आहे का तर सांगून द्या कोणा. आवाज क्लिअर येत आहे का तुम्हाला? चला, आवाज येत. जे ऑनलाईन आले असतील त्यांनी चॅटमध्ये मेसेज करा किंवा थंब वगैरे दाखवा की तुम्हाला आवाज क्लिअर येत आहे का आणि स्क्रीन दिसत आहे का. तर पहा, मराठी भाषेचा उगम व इतिहास हा पहिला चॅप्टर पाहू आपण. आता यामध्ये जे काही ऑनलाईन आले असतील त्यांनी ऑनलाईन पहा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमचा रेकॉर्ड होईल. जी तुमची बॅच आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही काय करून घ्या, व्हिडिओ एक वेळा पहा, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये नोट्स बनवा. सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा केव्हाही तुम्ही पाहणार आहे तेव्हा फक्त व्यवस्थित 100% लक्ष देऊन व्हिडिओ पहा. सेकंड टाइम जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल तेव्हा वाटल्यास तुम्ही नोट्स वगैरे बनवा. तसं केलं तरी चालते. जी मुलं ऑनलाईन असतील त्यांनी ठीक आहे, आता अटेंड करून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड मिळणारच आहे. तर पहिल्या चॅप्टरला सुरुवात करू आपण. मराठी भाषेचा उगम म्हणजे मराठी जी काही आपली भाषा आहे ती किती वर्षा अगोदरची आहे, म्हणजे किती जुनी आहे, आणि त्या भाषेचा जो काही इतिहास राहणार आहे तो इतिहास काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. हा म्हणजे तुमचा पहिला लेक्चर राहणार आहे. काल सुद्धा तुम्हाला डेमो लेक्चर दिलेला आहे, पण बऱ्याच जणांना माहित नाही की डेमो लेक्चर कधी झाला म्हणून. ही आपली बॅच राहील. जे काही तुमचे विद्यार्थी मित्र वगैरे असतील त्यांना सांगा बॅच घेऊन द्या म्हणा 1 आणि 2 दिवसात. 1-2 दिवसानंतर नंतर लगेच त्यांची फी वगैरे सगळी चेंज होणार आहे. तर सध्या जे काही इच्छुक असतील त्यांना सांगा की बॅच जॉईन करून घ्या म्हणा, शिकवणी वर्ग चालू झाले असं सांगून द्या त्यांना. आता इथे लेक्चरला सुरुवात करू आपण. मराठी भाषेचा इतिहास जो काही आहे तो खूप जुना आहे. आताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणजे मराठी भाषेचा इतिहास हा तुमचा जुना राहणारच आहे. ही भाषा इसवी सनाच्या 10व्या शतकापासून उदयास आली असं म्हटलं जाते. कितव्या शतकापासून? 10व्या शतकापासून. ती महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेवरून विकसित झाली आहे. अतिदे हा प्राकृत हा शब्द आलेला आहे. प्राकृत या शब्दाचा अर्थ आहे की जुनी जी काही मराठी भाषा राहणार आहे ती जुनी मराठी भाषा म्हणजे काय राहणार आहे? प्राकृत राहणार आहे. म्हणजे आपण जी काही मराठी आता बोलतो सेम तीच मराठी भाषा इथून 200 वर्ष अगोदर 300 वर्ष अगोदर सेम नाही राहणार आहे. अगोदर वेगळी भाषा होती, त्याच्यामध्ये कालांतराने म्हणजे काळानुसार थोडा थोडा बदल होत गेलेला आहे आणि ती आता तुमची आताची मराठी भाषा राहणार आहे. पण जुनी जी काही मराठी भाषा होती तिला काय म्हणणार आहे तुम्ही? प्राकृत भाषा म्हणणार आहे. आणि महाराष्ट्राची जी काही प्राकृत भाषा आहे त्याच्या जो काही काळानुसार विकास होत गेला तीच आताची काय राहणार आहे? तुमची मराठी भाषा राहील. प्राकृत या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायची जुनी मराठी भाषा म्हणून. आणि साधारणपणे जर पाहतो म्हटलं मराठी भाषेचा इतिहास 1000 ते 1300 वर्षाचा आहे असं तुम्हाला दिलं आहे. हे आजपर्यंत पेपरमध्ये कधीच विचारलेलं नाही. इथे दिलं आहे तुम्हाला मूळ म्हणजे जो काही इतिहास राहणार आहे जिथून आपली मराठी भाषा आली आहे असं समजून घ्या.
मराठी भाषा ही इंडो आर्यन भाषा आहे. हे इंडो आर्यन काय आहे तुम्हाला देवनागरी लिपीमध्ये समजेल जेव्हा तुम्ही लिपीचा अभ्यास वगैरे करणार आहे. फक्त इथे या पेजमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्राकृत या शब्दाचा अर्थ असा राहणार आहे की जुनी मराठी भाषा म्हणजे काय राहणार आहे, तुमचा प्राकृत राहणार आहे. मराठी भाषा ही इंडो आर्यन भाषा आहे आणि महाराष्ट्री प्राकृत भाषेवरून विकास झाली आहे, म्हणजे तुमची आताची काय राहणार आहे मराठी भाषा. आता इथे विकास जर म्हटलं मराठी भाषेचा विकास, यादव जे काही घराणं होतं, इथे यादव घराण्याचा काळ जर घेतो म्हटलं इथे इसवी सन 12वे ते 13वे शतक दिलेलं आहे तुम्हाला. 12वे आणि 13व्या शतकामध्ये मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. कोणत्या शतकामध्ये? 12वे आणि कोणतं 13वे शतकामध्ये मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. कारण की त्या काळामध्ये म्हणजे यादवांच्या घराण्यांचं जे काही काळ होता त्या काळामध्ये मराठी भाषेमध्ये साहित्य, त्याच्यानंतर शिलालेख आणि दैनंदिन व्यवहारात मराठी भाषा भरपूर वापरली जात होती. त्यांच्या काळामध्येच म्हणजे जवळपास 12वे आणि 13वे शतक या दोन शतकामध्ये बरेचसे साहित्य लिहिले गेलेले होते. शिलालेख सुद्धा जर तुम्ही पाहतो म्हटलं तर जास्तीत जास्त त्याच काळामधले मिळतात तुम्हाला 12वे ते 13वे शतकामध्ये. आणि यादवांचं जे काही घराणं होतं त्यांच्या काळामध्ये दैनंदिन व्यवहारात मराठी भाषा ही सर्वात जास्त वापरली जात होती. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बऱ्याचपैकी विकास हा मराठी भाषेचा कोणाच्या काळात झालेला होता? यादवांच्या काळामध्ये झाला होता. इथे 12वे आणि 13वे शतकामध्ये जे काही तुम्हाला ग्रंथ वगैरे दिलेले आहे हे 13वे शतक आणि 12वे शतक या काळामध्ये लिहिले गेलेले आहेत, म्हणून त्याच काळामध्ये सर्वात जास्त विकास झालेला आहे. लीळा चरित्र याचा काळ दिला आहे तुम्हाला 13वे शतक. पंचवार्तिक हा सुद्धा 13व्या शतक मध्ये लिहिला गेलेला आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका म्हणजेच काय राहणार आहे ज्ञानेश्वरी, हे सुद्धा 13व्या शतकामध्ये म्हणजे 1290 जवळपास या काळात लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, म्हणजे 13वे शतक. चिन्ह काव्य 13व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं आहे. दृष्टांत पाठ सुद्धा 13वे शतक. आणि विवेक सिंधू जे काही मुकुंदराज यांनी लिहिलेलं आहे, यांनी हा 12व्या शतकामध्ये लिहिलेला आहे आणि हा याला तुम्ही आद्य ग्रंथ म्हणून ओळखता. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता म्हटलं कोणता राहणार आहे? विवेक सिंधू. म्हणजे हे जे काही 4-5 ग्रंथ दिलेले आहेत तुम्हाला हे 13वे शतक आणि 12वे शतक या दोन शतकामध्येच होऊन गेलेले. आणि यादवांचं जे काही घराणं होतं ते सुद्धा याच काळामध्ये होते, म्हणून सर्वात जास्त म्हणा मराठी भाषेचा विकास कोणत्या काळामध्ये झाला म्हटलं तर यादव घराण्यामध्ये झाला आहे. शिवाजी महाराजांचा जो काही काळ येतो, शिवाजी महाराजांचं जेव्हाही राज्याभिषेक झालेला होता तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेस महाराष्ट्राची किंवा त्यांचं जे काही साम्राज्य होतं त्यांची राज्याची भाषा म्हणून राजभाषा म्हणून त्यांनी मराठीला निवडलेलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जर आपण काळ जर घेतो म्हटलं शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि त्यांचं राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याची जी काही भाषा आहे म्हणजे राजभाषा म्हणून तिचा स्वीकार करण्यात आला. म्हणजे कोणाचा स्वीकार करण्यात आला? मराठी भाषेचा स्वीकार करण्यात आला राजभाषा म्हणून. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जास्त विकास झाला तुमचा यादवांच्या काळामध्ये. यादवांच्या काळामध्ये म्हणजे 1200 ते 13वे शतक जे काही राहणार आहे त्या दोन शतकामध्ये जे काही ग्रंथ लिहिलेले आहे हे महत्त्वाचे ग्रंथ, यांच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन झालेले आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांचे जेव्हा काही राज्याभिषेक झालेला होता, जेव्हा त्यांचं राज्याभिषेक झालं तेव्हा राजभाषा म्हणून मराठी भाषेचा काय केला होता? मराठी भाषा म्हणजे त्यावेळीची प्राकृत भाषा त्यांनी काय केलेली होती? राजभाषा म्हणून निवडलेली होती. आता जर भारताचा जर विचार करतो म्हटलं तर सध्याच्या स्थितीमध्ये 28 राज्य भारतामध्ये आहे. किती राज्य आहे? 28. आणि राजभाषा फक्त 22च आहे. जर भारतामध्ये जर घेतो म्हटलं तर राजभाषा किती आहे? 22 आहे. कारण की एकच राजभाषा तुमची 2-3 राज्यांची असू शकते. म्हणजे मराठी जर राजभाषा घेतो म्हटलं तर महाराष्ट्राची सुद्धा मराठी आहे, सोबतच गोवा राज्याची सुद्धा काय आहे? मराठी आहे. म्हणजे इकडे महाराष्ट्र सोबत गोवा या दोन राज्यांची राजभाषा कोणती राहणार आहे? मराठी राहणार आहे. म्हणून फक्त तुम्हाला
राजभाषा जे काही भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये 22 राजभाषा दिलेल्या आहे. पण एकूण राज्य जर म्हटलं तर जवळपास हिंदी राजभाषा बऱ्याच राज्यांची आहे, म्हणून फक्त राजभाषा तुम्हाला 22 दिलेल्या आहे. मग भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीमध्ये मराठीचा समावेश आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही 22 राजभाषांची यादी दिलेली आहे त्यांच्यापैकी एक मराठी आहे, म्हणजे मराठी राजभाषा आहे. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त अर्थात 1 मे, महाराष्ट्र दिन कधी राहतो 1 मे, कारण की 1 मे महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांची विभागणी झालेली आहे, तेव्हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. कधी म्हटलं तर कधी म्हणणार आहे तुम्ही, 1 मे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. आता दिनविशेषावर बऱ्याच वेळा वेगवेगळे क्वेश्चन दिलेले असतात तुम्हाला आणि मुलं तिथे कन्फ्यूज होऊन जातात. तर दिनविशेषावर मी तुम्हाला 4 दिनविशेष दिलेले आहे आणि हेच बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन दिनविशेष जर तुम्हाला मराठीमध्ये जर विचारले असेल तर या 3-4 क्वेश्चन पैकीच राहणार आहे, त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. पहिला दिनविशेष इथे लक्षात ठेवून घ्या की मराठी राजभाषा दिन कधी राहणार आहे, 1 मे, जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा. मराठी राजभाषा दिन 1 मे राहील, हे एक दिनविशेष. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. 1955 ते 56 यावेळेस राजभाषा म्हणून मान्यता दिली होती कोणाला, मराठीला. आणि स्थापना जर म्हटलं तर स्थापना सगळ्यांनाच माहित आहे की 1960 मध्ये स्थापना झालेली आहे. पण मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा कधी देण्यात आला म्हटलं तर 1955 ते 56च्या काळामध्ये दिलेला आहे. आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण होते म्हटलं तर मुख्यमंत्री कोण राहणार आहे, वसंतराव नाईक. मराठी राजभाषा दिन राहणार आहे 1 मे. मराठी भाषा गौरव दिन, इथे गौरव हा शब्द लागलेला आहे. मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला. हा कधी साजरा केला जातो, 27 फेब्रुवारीला. कारण 27 फेब्रुवारीला विवा शिरवाडकर, म्हणजे यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज, यांचं टोपण नाव काय आहे, कुसुमाग्रज, यांचा जन्मदिन आहे. आणि त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किंवा मराठी भाषेमध्ये जे काही त्यांनी योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन म्हणून आपण त्यांना मानवंदना म्हणून त्यांचा जो काही जन्मदिन आहे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन, म्हणजे आपल्यासाठी ती गौरवाची गोष्ट आहे, म्हणून मराठी भाषा गौरव दिन. विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. हे 2 दिनविशेष, एक मराठी राजभाषा दिन 1 मे, मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. आता अलीकडेच 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, म्हणून मराठी अभिजात भाषा दिन हा 3 ऑक्टोबरला साजरा केला जातो. मराठी अभिजात भाषा दिन कधी साजरा केला जातो, 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिन हा साजरा केला जातो. म्हणजे हा तुमचा तिसरा दिनविशेष राहणार आहे. तिन्ही महत्वाचे राहील. अभिजात भाषा दिन, मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबर, हा IMP करून ठेवा कारण की हा नवीन क्वेश्चन राहील तुमचा. मराठी भाषा पंधरवाडा, पंधरवाडा म्हणजे 15 दिवसांचा काळ. मराठी भाषा पंधरवाडा कधी साजरा केला जातो म्हटलं तर 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मराठी भाषा पंधरवाडा दिन हा साजरा केला जातो. 1 जानेवारी ते किती राहणार आहे, 15 जानेवारी. आता वैदिक 4 दिनविशेष राहील, चारीच्या चारही महत्वाचे राहणार आहे. मराठी राजभाषा दिन 1 मे, मराठी भाषा गौरव दिन आपल्यासाठी गौरवाची गोष्ट, कारण की विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्म झालेला आहे 27 फेब्रुवारीला. मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबरला राहील. आणि मराठी भाषा पंधरवाडा 1 जानेवारी ते 15 जानेवारी का राहणार आहे, मराठी भाषा पंधरवाडा. ठीक आहे, आवाज येत आहे का? एक वेळा मेसेज करून सांगा मला की तुम्हाला क्लिअर आवाज येत आहे का. तर जे ऑनलाईन असतील त्यांनी चॅटमध्ये थंब दाखवा किंवा सांगा मला आवाज येत आहे का. तर
जे ऑनलाईन असतील त्यांनी सांगा, मेसेज करा. ठीक आहे, क्लिअर आवाज येत आहे? आता बघा, इथे हे दिनविशेष झाले तुमचे महत्वाचे राहील. थोडं समोर जाऊ आपण. आता मराठी भाषेमध्ये व्याकरण संबंधित पहिले पुस्तक कोणते लिहिले याच्यावर सुद्धा क्वेश्चन होतात. हे सर्व तुम्हाला बेसिक गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला, की जे काय राहणार आहे तुमचे. जर तुम्ही व्याकरणचा जर अभ्यास करत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. मग याच्या अगोदर तुमचा दिनविशेषवर झालं थोडंफार माहिती. आता मराठीतील पहिले पुस्तक जे राहील तुमचे व्याकरण संबंधित, कशा संबंधित राहणार आहे? व्याकरण संबंधित, म्हणजे व्याकरणावर मराठी भाषेमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याही लँग्वेजमध्ये कोणकोणते पुस्तक लिहिले गेलेले आहे त्याच्यावर क्वेश्चन राहतात तुमचे. सर्वात अगोदर विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये, वर्ष लक्षात ठेवा कधी लिहिलेलं आहे, 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे मराठी भाषेतील ग्रामरवर पुस्तक लिहिलं, पण मराठीमध्ये होतं. म्हणजे मराठी तुमचं ग्रामरचं पुस्तक होतं, पण लिहिलं कोणत्या लँग्वेजमध्ये आहे म्हटलं तर कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी? इंग्रजीमध्ये. कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं त्यांनी? इंग्रजीमध्ये. म्हणजे ग्रामर तुमचं मराठीच आहे, पण त्यांनी लिहिलेलं कोणत्या भाषेमध्ये होतं? इंग्रजी भाषेमध्ये. आणि नाव सुद्धा तेच दिलेलं आहे तुम्हाला, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, 1805 मध्ये लिहिलेलं आहे विल्यम कॅरी यांनी. मराठी व्याकरणाचं पुस्तक होतं, पण लँग्वेज कोणती राहणार आहे? इंग्रजी लँग्वेज राहणार आहे. सोबतच त्यांनी 1810 मध्ये, म्हणजे तिथून 5 वर्षानंतर 1810 मध्ये डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलेलं आहे. 1810 मध्ये कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज, 1810 मध्ये हे सेकंड पुस्तक लिहिलेलं आहे. पण तुमच्यासाठी महत्वाचा वरचा पुस्तक राहणार आहे, कारण की त्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805 मध्ये पुस्तक कोणी लिहिलं म्हटलं तर विल्यम कॅरी नाव सांगायचं आहे, जो इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला आहे मराठी व्याकरणचं पुस्तक. 1801 मध्ये काय झालं, एक कॉलेज होतं फोर्ट विल्यम कॉलेज म्हणून. 1801 मध्ये त्या कॉलेजमध्ये विल्यम कॅरी यांची नियुक्ती संस्कृत, मराठी आणि बंगाली या विषयांचा प्राध्यापक म्हणून तिथे करण्यात आली होती. कुठे? फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये 1801 मध्ये विल्यम कॅरी यांची नेमणूक म्हणा प्राध्यापक म्हणून कुठे करण्यात आली होती? फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये. आता याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजते की जे काही त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. सोबतच संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काय करत होते ते त्यांनी तिथे समजून घ्या त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते ते संस्कृत विषयाचे. त्याच्यानंतर मराठी विषयाचे सुद्धा ते प्राध्यापक होते. त्याच्यानंतर बंगाली विषयाचे सुद्धा प्राध्यापक होते. म्हणजे त्यांना बऱ्याच भाषांचं ज्ञान होतं असं तुम्हाला सांगता येईल. म्हणजे विल्यम कॅरी बद्दल जर घेतो म्हटलं तर फक्त इथून एकच क्वेश्चन घ्या की 1805 मध्ये त्यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे एक बुक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरे आपले मराठी भाषेचे व्याकरण करते येतात दादोबा पांडुरंग तरखडकर. दुसरे कोण येणार आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर. यांनी काय केलं, 1836 मध्ये मराठी व्याकरणावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी 1836 मध्ये. आणि हे जे काही पुस्तक होतं हे मराठी भाषेमध्ये होतं. हे कोणत्या भाषेमध्ये होतं? मराठी भाषेमध्ये. मग मराठी भाषेमध्ये व्याकरणावर पहिलं पुस्तक लिहिलं दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी, म्हणून त्यांना आद्य व्याकरण कर्ते म्हटले जाते. म्हणून त्यांना काय म्हटले जाते? आद्य व्याकरण कर्ते. सोबतच त्यांना आणखी एक टोपण नाव आहे, मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेची काय? पाणिनी त्यांना म्हटले जाते. आता पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, जो मराठी ग्रामरवर आहे. आणि मराठी व्याकरणावर लिखित जर विचारलं तुम्हाला पहिलं पुस्तक दादोबा पांडुरंग तरखडकर राहणार आहे. त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं म्हणून त्यांना आद्य व्याकरण कर्ते म्हटले जाते. सोबतच त्यांना एक टोपण नाव दिलं गेलेलं आहे की मराठी भाषेचे पाणिनी म्हणून. आता हा पाणिनी व्यक्ती कोण होता? यांनी संस्कृतवर
व्याकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे, संस्कृत व्याकरण करते म्हणू शकता तुम्ही, संस्कृत व्याकरण करते. कोण होते? पाणिनी. म्हणजे पाणिनी सर्वात अगोदर समजून घ्या संस्कृतवर व्याकरण लिहिलेलं आहे आणि त्यांचं टोपण नाव दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना देण्यात आलेलं आहे. आद्य व्याकरण करते दादोबा पांडुरंग तर्खडकर राहणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पुस्तक 1836 मध्ये म्हणजे त्याच वर्षी लिहिले गेलेलं आहे, हे लिहिलेलं आहे गंगाधर शास्त्री फडके यांनी आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा सेमच आहे. म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक सोबतच वर्ष जर म्हटलं तर दोन्ही सेमच गोष्ट आहे. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण दादोबा पांडुरंग तर्खडकर 1836 आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके यांनी सुद्धा कधी लिहिलं आहे? 1836 मध्येच लिहिलेलं आहे. दोघांचं वर्ष सेम आहे आणि पुस्तकांचं नाव सुद्धा सेम आहे. तिसरं पुस्तक त्याच वर्षी लिहिलं गेलेलं आहे 1836 मध्येच, पण हे जे काही पुस्तक होतं ते प्रश्न आणि उत्तर स्वरूपात होतं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न जर विचारलं तुम्हाला शब्दांच्या एकूण जाती किती, तर शब्दांच्या एकूण जाती 2, विकारी आणि अविकारी. शब्दांच्या जातींचे प्रकार किती? 8. शब्दांच्या जातींचे प्रकार 8. म्हणजे प्रश्न आणि उत्तर स्वरूपात लिहिलेलं आहे. त्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर आणि पुस्तकाचं नाव आहे बाल व्याकरण म्हणून. म्हणजे हे 3 पुस्तक तुम्हाला जे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी लिहिलेलं आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी, गंगाधर शास्त्री फडके यांनी, आणि बाल व्याकरण लिहिलं आहे बाळशास्त्री जांभेकर 1836 मध्ये. पण हे पुस्तक प्रश्न उत्तर स्वरूपात होतं म्हणून त्याला तेवढं फार महत्व नाही, पण वरचे दोन्ही पुस्तक महत्वाचे होते. पण त्याच्यात सर्वात महत्वाचं नाव लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते, त्यांना आद्य व्याकरण करते म्हटले जाते. पाणिनी कोण होते म्हटलं तर संस्कृत व्याकरणकार होते, यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पाणिनी यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन झालेला आहे की अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणी लिहिला म्हणून, तर त्याचं नाव उत्तर सांगायचं आहे पाणिनी यांनी, ज्यांनी संस्कृतचं व्याकरण लिहिलेलं होतं ते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का? मेसेज करा पटकन. जे ऑनलाईन असतील त्यांनी पटकन मेसेज करा की इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला. ठीक आहे, थोडा समोर जाऊ. आता इथे दिलाय तुम्हाला शिलालेख म्हणून. आता शिलालेख काय आहे? शिलालेख म्हणजे होते दगडावर कोरलेला लेख. दगडावर कोरलेला काय म्हणणार आहे तुम्ही? लेख. आता जुन्या काळामध्ये बुक पुस्तक नव्हते, तेव्हा काय करत होते, एखादी समजून घ्या मूर्ती वगैरे जर घडवत असेल तर त्या मूर्ती खाली काहीतरी लिहून ठेवत होते, त्या मूर्तीवर काहीतरी लिहून ठेवत होते. मग जे काही सर्वात जुने असे दगड सापडलेले आहे, असे शिल सापडलेले आहे की ज्यांच्यावर लेख केलेला आहे, त्याच्यावरून थोडाफार अभ्यास करून असं समजलं जाते की ज्या भाषेमध्ये ते लिहिलेले असेल ती भाषा किती जुनी आहे, आता त्याच्यावरून काय होतो, बोध होतो. मग सर्वात जुना लेख म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की सर्वात जुना लेख कोणता आहे म्हणून. आता इथे तुम्हाला पहिला लेख दिलेला आहे 1 नंबर म्हणून. पहिला लेख दिलेला आहे तुम्हाला, जो लेख आहे नाणेघाट मध्ये शिलालेख म्हणून त्याला असं म्हटलं जाते. आणि जो काही शिलालेख आहे म्हणजे दगडावर लिहिलेला आहे की महारठिण्णो असं लिहून ठेवलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? महारठिण्णो. आणि कोठे आहे म्हटलं तर नाणेघाटामध्ये आहे. आता ते नाणेघाटामध्ये काय आहे तर इथे तुम्हाला खाली दिलेलं आहे की इसवी सन पूर्व 1 ते 2 शतक. इसवी सन पूर्व काय दिलं आहे तुम्हाला? 1 ते 2 शतक या कालखंडात तयार झालेला ब्राह्मी लिपीतील, कोणत्या लिपीमध्ये दिले आहे तुम्हाला? ब्राह्मी लिपीतील शिलालेख पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे नाणेघाटात आहे.
कुठे आहे? नाणे घाटामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका आहे तिथे नाना घाटामध्ये आहे. आणि तिथे एक दगड आहे आणि दगडावर असं लिहून ठेवलेलं आहे की महार ठिन्नो हे लिहिलेलं आहे. आणि ही महार ठिन्नो कोणत्या लिपीमध्ये आहे म्हटलं तर कोणत्या लिपीमध्ये राहणार आहे? ब्राह्मी लिपीमध्ये. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की आद्य शिलालेख कोणता किंवा सर्वात जुना शिलालेख कोणता म्हटलं तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला महार ठिन्नो म्हणून, जो सध्याच्या स्थितीमध्ये कुठे आहे? पुणेमध्ये आहे. हा 1 नंबरवर राहील. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर तुम्हाला शिलालेख दिलेला आहे जो श्रवणबेळगोळ शिलालेख म्हणून ओळखला जातो. आणि तिथे दगडावर कोरून ठेवलेला आहे की श्री चामुंडराजे करवियले, गंगराजे सुलताने करवियले असं लिहून ठेवलेलं आहे. तो शिलालेख आहे तुमचा कर्नाटकमध्ये. कर्नाटक राज्यात बाहुबलीची एक मूर्ती आहे. जर तुम्ही गुगलवर जर गेले तर गुगलवर तुम्हाला बाहुबलीची मूर्ती दिसेल. आणि त्या बाहुबलीच्या मूर्तीच्या पायाखाली लिहिलेलं आहे की श्री चामुंडराजे करविले, गंगराजे सुलताने करविले. हा मराठी भाषेतील शिलालेख आहे. मराठी भाषा म्हटलं आहे, लिपी नाही. मराठी भाषेतील शिलालेख आहे. हा कितव्या नंबर येणार आहे? तुमच्या सेकंड नंबरवर. हा पहिला नंबरवर राहील महार ठिन्नो, सेकंड नंबरवर आहे श्री चामुंडराजे करविले म्हणून. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर येणार आहे शिलाहार केशीदेव यांचा अक्षी, कुलाबा रायगड येथे जो शिलालेख आहे तो. मराठीतील आद्य शिलालेख हे जो काही नाणे घाटामध्ये महार ठिन्नो सापडलेला आहे, याची अपडेट समजून घ्या तुम्हाला 1 किंवा 2 वर्ष अगोदरची आहे. पण त्याच्या अगोदर अक्षी कुलाबा हा शिलालेख आद्य शिलालेख म्हणून समजल्या जायचे. पण आता रंगनाथ पठारे यांची जी काही समिती होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी, त्यांच्यामध्ये त्यांनी त्या महार ठिन्नोचा उल्लेख केलेला आहे. पण याच्या अगोदर तुमचा अक्षी कुलाबा हा शिलालेख होता जो आहे तुमचा रायगडमध्ये. आणि याचं वर्ष लक्षात ठेवा की 934 असं राहणार आहे. इसवी सन किती राहणार आहे? 1012 मध्ये. आता हा शिलालेख की नाही, शिलाहार वंशातील जो राजा आहे केशीदेवराय, राजा पहिला कोणता राहणार आहे? केशीदेवराय यांच्या काळामध्ये लिहिल्या गेलेला आहे, जो मराठी आणि संस्कृत या भाषेत लिहिला गेलेला आहे. कोणता शिलालेख? जो रायगडमध्ये आहे, शिलाहार केशीदेव यांचा अक्षी शिलालेख. मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य सुद्धा कोरलेले आहे. एक थोडीफार आणखी एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा की जो रायगडला कुलाबा येथे शिलालेख आहे, त्या शिलालेखमध्ये चंद्र आणि काय कोरलेले आहे? सूर्य कोरलेले आहे. मराठी प्लस संस्कृत या 2 भाषेमध्ये तो शिलालेख कोरलेला आहे. असं काय करायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्या अगोदर क्वेश्चन जर विचारला तुम्हाला की आद्य शिलालेख कोणता म्हटलं तर त्याचं उत्तर काय द्यायचं आहे तुम्हाला? महार ठिन्नो द्यायचा आहे, जो पुणे जिल्ह्यामध्ये आहे, जुन्नर तालुकामध्ये, नाणे घाटामध्ये. त्याच्यानंतर श्रवणबेळगोळ शिलालेख कुठे आहे म्हटलं तर कर्नाटकमध्ये, बाहुबलीच्या पुतळ्याखाली. आणि अक्षी कुलाबा रायगडचं वर्ष व्यवस्थित लक्षात ठेवा. हे राहणार आहे तुमचं शिलालेख बद्दल. आता मराठीमध्ये जी काही आद्य ग्रंथ राहणार आहे, म्हणजे सर्वात जुने ग्रंथ, त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. मग मराठी भाषेतील म्हणा सर्वात जुना ग्रंथ कोणता किंवा आद्य ग्रंथ कोणता म्हटलं तर त्याच्यावर थोडेफार क्वेश्चन घेऊन घेऊ आपण. इथे 1 नंबरवर दिलेला आहे तुम्हाला विवेक सिंधू. विवेक सिंधू जो काही ग्रंथ आहे तो मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. तो लिहिलेला आहे 1118 मध्ये. आणि मराठी भाषेतील आद्य ग्रंथ याला म्हटले जाते, म्हणजे सर्वात जुना ग्रंथ म्हणून. त्याच्यानंतर लीळाचरित्र हा ग्रंथ घ्यायचा आहे. महानुभव पंथाचे जे काही संस्थापक आहे चक्रधर स्वामी, त्यांच्याविषयी माईंभट यांचा मराठीतील पहिला गद्य ग्रंथ. पहिला काय आहे तो? गद्य ग्रंथ. म्हणजे गद्य हा शब्द आलेला आहे म्हणून त्याला आयएमपी करून ठेवा. पहिला गद्य ग्रंथ राहील. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरी म्हणा किंवा भावार्थ दीपिका म्हणा, जे 13व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे, 1290 मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी. हा ग्रंथ सुद्धा महत्वाचा आहे, तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका. त्याच्यानंतर रोमन लिपीमध्ये लिहिले गेलेले मराठीतील पहिले ग्रंथ 1600 मध्ये लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे ख्रिस्त पुराण. नाव काय आहे? ख्रिस्त पुराण, जो लिहिले गेलेला आहे रोमन लिपीमध्ये.
रोमन लिपीमध्ये लिहिले गेलेलं मराठीतील पहिले ग्रंथ 1616 मध्ये लिहिलेलं आहे कोणतं? ख्रिस्त पुराण. हे 3-4 ग्रंथ व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वात जुना किंवा आद्य ग्रंथ विवेक सिंधू मुकुंदराज यांनी लिहिलेला. त्याच्यानंतर मराठीतील पहिला गद्य ग्रंथ लीळाचरित्र. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे, त्याला दुसरं नाव भावार्थ दीपिका म्हणणार आहे तुम्ही. आणि रोमन लिपीमध्ये लिहिलेले मराठीतील पहिले ग्रंथ 1616 मध्ये लिहिलेला आहे. कोणी लिहिलेला आहे? कोणतं आहे त्याचं नाव? ख्रिस्त पुराण. कोणतं राहणार आहे? ख्रिस्त पुराण. आता जे काही मराठी भाषे संबंधित लेखक वगैरे आहे, त्या लेखकांनी जे काही त्यांचं लेखन केलेलं आहे, म्हणजे ग्रंथ लिहिलेले असेल किंवा कविता लिहिलेली असेल किंवा साहित्य जे काही लिहिलेले असेल, ते लिहिताना काय करतात? त्यांचं एक टोपणनाव ठरवतात ते, किंवा त्यांचं जे काही मराठी भाषे संबंधित म्हणा किंवा जे काही दुसऱ्या तुमच्या लँग्वेज राहणार आहे, दुसऱ्या भाषा राहणार आहे, त्या भाषे संबंधित त्यांचं जे काही योगदान राहणार आहे, त्या योगदानासंबंधित त्यांना टोपण नाव दिलं जाते. मग त्या टोपण नावावर सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जाते. हे फक्त 3 महत्वाचे टोपण नाव सांगतो मी, तुम्हाला बाकीचं वर्डिंग मध्ये पाठ करावंच लागणार आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाचं नाव आहे म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर, किंवा मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जाते म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर नाव राहील. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला ओळखलं जाते म्हटलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे कोण? शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन काय म्हणणार आहे तुम्ही? मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटलं जातं म्हटलं तर काय म्हणणार आहे? कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं जाते. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे ते काय होते? वडील होते. आणि कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना बृहस्पती म्हटलं जातं. आणखी एक नाव बृहस्पती. एक कोणतं नाव आहे त्यांचं? बृहस्पती. म्हणजे हे टोपण नाव आहे की ज्यांना काय वेगवेगळ्या टोपण नावाने किंवा वेगवेगळी त्यांची काय राहणार आहे? ओळख राहणार आहे, म्हणून त्यांना ओळखले जात होते. हे 3 क्वेश्चन राहणार आहे तुमचे महत्वाचे. आता एक वेळा आवाज येत आहे का? पुन्हा एक वेळा सांगून द्या क्लिअर, कारण की इकडे खूप जोरात पाऊस येत आहे, त्याच्यामुळे वाटत नाही की तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल म्हणून. जे ऑनलाईन असतील त्यांनी एक मेसेज करून द्या पटकन, आवाज येत आहे की नाही. तर आता बघा, ते झालं तुमचं टोपण नाव. आता इथे बघा काय काय पाहिलं आहे आपण. सर्वात अगोदर दिनविशेष पाहिले, त्याच्यानंतर आपण मराठी भाषेतील जे काही महत्वाचे पुस्तक आहे ज्याच्यावर तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले जातील ते पुस्तकं पाहिले आहे आपण. त्याच्यानंतर जे काही शिलालेख आहे मराठी भाषेतील शिलालेख, पहिला शिलालेख कोणता किंवा आद्य शिलालेख कोणता ते सुद्धा आपण पाहिले आहे. त्याच्यानंतर जे महत्वाचे ग्रंथ आहे आणि जे काही 2-3च फक्त तुम्हाला टोपण नाव सांगितले आहे की ज्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता. पाणिनी कोण, शिवाजी कोण किंवा जॉन्सन कोण, हे पाहिलेले आहे आपण. आता सुरुवात करू भाषाला. आता सुरुवात कशाला करायची आहे? भाषा. आता भाषा हा जो काही शब्द राहणार आहे तो संस्कृत धातू भाष पासून तयार झालेला आहे. संस्कृत धातू कशापासून तयार झालेला आहे? भाष पासून. हा भाष संस्कृत धातू आहे. हा संस्कृत धातू आहे. संस्कृत धातू भाष पासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे. मग भाषा म्हणजे काय म्हटलं तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय राहणार आहे? भाषा. म्हणजे तुम्हाला जर समजून घ्या एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला जर सांगायची असेल तर तुमच्याजवळ भाषा असायला पाहिजे आणि ती भाषा समोरच्याला समजायला पाहिजे, तेव्हाच तुमचे काय विचार त्याच्यापर्यंत पोहोचणार. किंवा तुम्हाला एक लँग्वेज येते आणि ती लँग्वेज समोरच्याला समजणार नाही, म्हणजे तुमचे विचार त्याला समजणार आहे का? नाही. म्हणजे दोघांना सुद्धा एक लँग्वेज यायला पाहिजे. म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय राहणार आहे? भाषा राहणार आहे.
सोबतच नंतर दिलाय तुम्हाला बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय राहणार आहे? भाषा राहणार आहे. आता एखादा व्यक्ती समजून घ्या बोलत आहे एका भाषेमध्ये आणि इकडे दुसरा व्यक्ती घेऊ आपण. जर हा हा ए व्यक्ती इथे ए नाव देऊ आणि याला काय नाव देणार आहे आपण? बी नाव देऊ. ए व्यक्तीला जर समजून घ्या इकडे मराठी येत असेल, काय येत असेल? मराठी. आणि बी व्यक्तीला मराठी येत नाही, याला फक्त इंग्रजी येते. याला कोणती भाषा येणार आहे? इंग्रजी येते. मग हे जर समजून घ्या एका ठिकाणी जर बऱ्याच वेळ जर बसलेले असतील, जर समजून घ्या इंग्रजी एला समजत नाही आणि मराठी बीला समजत नाही, म्हणजे दोघांनाही एकमेकांच्या लँग्वेज समजणार आहे का? नाही. मग दोघांना जर एकमेकांचा लँग्वेज समजणार नसेल तर दोघांमध्ये संभाषण होणार नाही. जास्त वेळ ते एकमेकांच्या म्हणजे सहवासात राहणार नाही किंवा एका ठिकाणी जास्त वेळ ते काय करणार आहे? बसणार आहे का? नाही. म्हणजे दोघांना जर कनेक्ट करायचं असेल, म्हणजे दोघांना जर जुळून घ्यायचं असेल तर त्यांना एक भाषा यायला पाहिजे, म्हणजे एकच भाषा दोघांना समजायला पाहिजे असा त्याचा अर्थ राहणार आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय राहणार आहे? भाषा. ते केव्हा जुळणार आहे? जेव्हा एकमेकांची भाषा दोघांना समजेल तेव्हा ते काय होणार आहे? जुळणार आहे. म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय राहणार आहे? भाषा राहणार आहे. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. कशाची दिली जाते? नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. आता एखादी नदी समजून घ्या उतारावरून जर वाहत असेल तर एकदम तीव्र स्पीडमध्ये वाहणार आहे ती. तिचा वेग काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. पण जमीन जर लेवल जर असेल तर तिथे स्पीड राहणार आहे का? नाही. सेम आणखी एक गोष्ट, जर समजून घ्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही नदी पाहत असेल तर पूर्ण भरून वाहते आणि उन्हाळ्यामध्ये ती कोरडी राहते. म्हणजे काळानुसार सुद्धा नदीमध्ये फरक पडतो. आणि त्याच्यानंतर जे काही ठिकाण राहणार आहे, ठिकाण म्हणजे चढावरून तीव्र उतार आणि एकदम लेवल जमीन जर असेल तर तिथे संत पाणी वगैरे राहते. हे नदी संबंधित झालं. सेम गोष्ट तुमच्या भाषेला लागू होणार आहे. कारण की तुम्ही जर विदर्भामध्ये जर जात असेल तर विदर्भामध्ये एकदम स्पीडमध्ये बोलल्या जाते. पण तेच जर तुम्ही पुण्या साईडला जात असेल तर एकदम हळूवार बोलल्या जाते आणि एकदम हळूवार म्हणा आणि एकदम स्पीड त्यांची काय राहते? कमी राहते. म्हणजे तिथे जागेनुसार भाषेमध्ये फरक पडत आहे आणि वेळेनुसार सुद्धा फरक पडतो. इथून 200 ते 300 वर्ष अगोदर जी मराठी भाषा बोलली जात होती तीच मराठी भाषा आता बोलली जात नाही. कारण की तिथे काय जाणार आहे? काळानुसार त्याच्यामध्ये काय विकास होत गेला म्हणजे भाषेमध्ये काय होत गेले आहे? बदल होत गेले. म्हणजे नदीच्या प्रवाहाची उपमा कशाला दिली जाते? भाषेला दिली जाते. हे वाक्य काय राहणार आहे तुमचं? बरोबर राहणार आहे. कारण की काळानुसार नदीमध्ये सुद्धा बदल होतो. उन्हाळा पावसाळा सारखी नदी भरून वाहत नाही. तसाच काळानुसार भाषेमध्ये सुद्धा बदल होतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी मराठी भाषा बोलली जात होती ती आता या काळामध्ये 2024 मध्ये बोलल्या जाते का? नाही. म्हणजे काळानुसार आणि वेळेनुसार नदीमध्ये आणि भाषेमध्ये काय होतो? बदल होतो. म्हणजे हे दुसरं वाक्य काय राहणार आहे तुमचं? बरोबर राहणार आहे. ते व्यवस्थित समजून घ्या. भाषा हा शब्द भाष या धातूपासून बनलेला आहे आणि भाषा हा धातू कोणता राहणार आहे तुमचा? संस्कृत धातू आहे. कोणता धातू आहे तो? संस्कृत धातू आहे. संस्कृत भाष धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. त्याचा अर्थ काय राहणार आहे? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे तो राहणार आहे भाष या धातूचा अर्थ. आपल्या मनातील विचार, जे तुमच्या मनामध्ये विचार आहे ते जर समोरच्याला सांगायचे असेल तर तुमच्याजवळ भाषा लागते. तुमच्याजवळ भाषा नसेल तर तुम्ही समोरच्याला सांगू शकत नाही. जे काही तुमच्याजवळ अनुभव असेल, तुमच्या जे काही भावना राहणार आहे, ज्या काही तुमच्या कल्पना, जे थॉट्स राहणार आहे, जे विचार राहणार आहे, ते जर तुम्ही समोरच्याला जर सांगायचं असेल तर समोरच्याला सांगण्यासाठी तुमच्याजवळ एक भाषा असायला पाहिजे. आणि सांगण्यासाठी जे काही तुम्ही साधन वापरता त्या साधनाला काय म्हणणार आहे? तुम्ही भाषा म्हणणार आहे. ह्या बेसिक गोष्टी तुमच्या भाषा या शब्दावर राहणार आहे. आता भाषामध्ये कोणकोणत्या भाषा येतात मराठीमध्ये त्या पाहून घेऊ आपण. इकडे इकडे काय पाहणार आहे? भाषेचे तुम्हाला प्रकार दिलेले आहे. भाषेचे प्रकार आहेत 2. भाषेचे प्रकार किती राहणार आहे? 2. एक दिलेला आहे तुम्हाला नैसर्गिक भाषा, याचा पुरावा नसतो. याचा पुरावा नसतो. आणि दुसरी भाषा दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे दुसरा प्रकार दिलेला आहे कृत्रिम भाषा, याचा पुरावा असतो.
याचा पुरावा असतो. म्हणजे पुरावा असणारी भाषा कोणती म्हटलं तर काय म्हणायचं आहे तुम्हाला? कृत्रिम भाषा. आणि पुरावा नसणारी भाषा कोणती म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही? नैसर्गिक भाषा. तर सुरुवातीला आपण नैसर्गिक भाषा पाहू. ही भाषा एक सांकेतिक भाषा आहे. नैसर्गिक म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, तुम्ही समजून घ्या भाषा नाही शिकली, तुम्हाला जर एखाद्याला बोलवायचे असेल तर तुम्ही हात हलवून सुद्धा बोलू शकता, म्हणजे ते संकेत झालं. संकेत झालं म्हणजे सांकेतिक भाषा. यात पुरावा नसतो, म्हणजे तुम्ही एखाद्याला हात हलवून इकडे बोलवत आहे त्या गोष्टीचा पुरावा आहे का? नाही. जर ते समजून घ्या कॅमेरे वगैरे मध्ये जर रेकॉर्डेड झाला तर तो पुरावा राहणार आहे, पण असा नैसर्गिक पुरावा राहणार आहे का त्याचा? नाही. म्हणजे यात पुरावा नसतो. तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट अशी समजून घ्या तोंडी स्वरूपात सांगत असेल, त्या गोष्टीचा पुरावा राहणार आहे का? म्हणजे तुम्ही 5 मिनिटं अगोदर त्याला काय बोललेले आहे त्या गोष्टीचा पुरावा नाही. म्हणजे पुरावा नसणारी भाषा कोणती म्हटलं तर कोणती म्हणणार आहे तुम्ही? नैसर्गिक भाषा. हिला पुरावा नसतो, ती सांकेतिक भाषा आहे. आता नैसर्गिक भाषेमध्ये काय येते? प्राण्यांचे आवाज, म्हणजे एखादा पक्षी वगैरे जर जर समजून घ्या ओरडत असेल, प्राणी ओरडत असेल, तर त्यांच्या ओरडण्याचा तुमच्याजवळ पुरावा राहत नाही. 5 मिनिटं अगोदर जर समजून घ्या एखादा कुत्रा जर भुंकत असेल आणि तुम्ही एखाद्याला सांगत आहे की 5 मिनिटं अगोदर कुत्रा भुंकलेला होता, समोरच्याने जर विचारलं याचा पुरावा काय, तुमच्याजवळ काहीच पुरावा नाही. जर तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्डेड वगैरे केलं नसेल तर त्या गोष्टीचा पुरावा नाही, म्हणून ती नैसर्गिक भाषा राहणार आहे. पक्ष्यांचे जे काही आवाज राहणार आहे यांचे पुरावे राहत नाही, म्हणून ती नैसर्गिक भाषा. तुम्ही हावभाव जे चेहऱ्यावर दिसते त्या गोष्टीचा पुरावा राहत नाही. एखाद्याला समजून घ्या इशाऱ्याच्या स्वरूपात हो म्हणत आहे, नाही म्हणत आहे, किंवा इशाऱ्यानुसार तुम्ही त्याला बोलवत आहे, या गोष्टीचा पुरावा नसतो, म्हणजे ती काय राहणार आहे? नैसर्गिक भाषा. म्हणजे या गोष्टीचा पुरावा नसतो ती नैसर्गिक भाषा, तिलाच काय म्हणणार आहे? सांकेतिक भाषा. आणि याच्यामध्ये काय काय येतं म्हटलं तर पशु पक्ष्यांचे आवाज, हावभाव, इशारे हे काय येणार आहे तुमच्या नैसर्गिक भाषामध्ये. याच्या अपोजिट जाणार आहे तुमची कृत्रिम भाषा, म्हणजे ज्याचा पुरावा असतो. तुम्ही लेटर वगैरे पत्र वगैरे लिहत असेल. आता कृत्रिम भाषा काय राहणार आहे? मानवाची भाषा ही कृत्रिम भाषा आहे. मानवाची भाषा म्हणजे त्यांनी जे काही उपकरण वगैरे तयार केलेले असेल, किंवा त्यांनी जे काही समजून घ्या पत्र वगैरे लिहत असेल किंवा टाईप वगैरे करत असेल, हे सगळं कशात येणार आहे? तुमची कृत्रिम भाषामध्ये येणार आहे. आता याच्यामध्ये काय काय येते? लेखन. तुम्ही काही लिहिलेलं असेल तर त्याचा पुरावा राहणार आहे, कारण की लिहिलेलं आहे म्हणजे तो पुरावा आहे. ध्वनिचिन्ह, एखादं संगीत वगैरे आहे ते लिहिण्यासाठी तुम्ही ध्वनिचिन्हाने लिहून ठेवता. मुद्रण, एखादी गोष्ट टाईप वगैरे जर करत असेल, न्यूजपेपर, बुक वगैरे काही टाईप करत असेल, ती कशात जाणार आहे? मुद्रणमध्ये. याचा सुद्धा पुरावा राहणार आहे. कृत्रिम भाषेचा पुरावा असतो पेपर वगैरे, बुक्स वगैरे, न्यूजपेपर वगैरे. त्याच्यानंतर ध्वनिचिन्ह म्हणा, ह्या सगळ्यांचा काय राहतो? पुरावा राहतो, म्हणून त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? कृत्रिम भाषा म्हणणार आहे. याचा पुरावा असतो. पुरावा असतो असं तुम्हाला काय करायचं आहे? त्याला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आणखी इतर भाषा येते प्रमाण भाषा. आणखी एक काय येणार आहे? प्रमाण भाषा, किंवा तिलाच म्हणणार आहे लिखित भाषा. आता प्रमाण भाषा म्हणजे काय होते? एखाद्या विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोकांची जी भाषा पटते, एखाद्या विशिष्ट भागात, म्हणजे आपला एक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हणजे तो एक विशेष भाग आहे. कोणताही राज्य घेऊन घ्या, तो काय राहणार आहे? विशिष्ट प्रदेश राहणार आहे, कारण की त्याला बाउंड्री दिलेली आहे, म्हणजे तो काय राहणार आहे? विशिष्ट प्रदेश राहणार आहे. तिथे जास्तीत जास्त लोकांची जी भाषा असते, म्हणजे महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकांची भाषा कोणती आहे? मराठी. कोणती राहणार आहे? मराठी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषा कोणती म्हटलं तर कोणती म्हणणार आहे तुम्ही? मराठी. एखादं भाग दिलेला आहे तुम्हाला, विशिष्ट प्रदेश दिलाय, तिथे जास्तीत जास्त लोकांना जी भाषा समजते, जी भाषा ते बोलतात, जी भाषा त्यांना पटते, ती काय राहणार आहे? प्रमाण भाषा. प्रमाण वाटते त्या भाषेला काय म्हणणार आहे तुम्ही? प्रमाण भाषा म्हणणार आहे. या भाषेला व्याकरण असते. मराठी जर घेतो म्हटलं तर याला काय म्हणणार राहणार आहे? व्याकरण आहे. मराठीला काय राहणार आहे? व्याकरण राहणार आहे. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर जात असेल तिथे हिंदी बोलली जाते, हिंदीला सुद्धा काय राहणार आहे? व्याकरण राहणार आहे. तिथे सर्वात जास्त लोक हिंदी बोलतात, म्हणून तिथली प्रमाण भाषा कोणती राहणार आहे तुमची? हिंदी राहणार आहे. आता प्रमाण भाषा समजली का? एखाद्या विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोक जी भाषा बोलतात किंवा त्यांना जी भाषा पटते, ती काय राहणार आहे तुमची? प्रमाण भाषा राहणार आहे. आणि या भाषेला काय राहणार आहे? व्याकरण राहणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भाषे संबंधित आणखी तुम्हाला एक दिलं आहे बोलीभाषा. एक काय राहणार आहे? बोली भाषा. आता जी भाषा बोलण्यापुरती उपयोगात मानली जाते, जी भाषा बोलण्यापुरती उपयोगात मानली जाते, ती काय राहणार आहे? बोलीभाषा राहणार आहे.
आता ही बोलीभाषा कोणती आहे? आता महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये बंजारी लोक राहतात, काही जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक राहतात, काही जिल्ह्यामध्ये काय राहतात, आदिवासी लोक, बंजारी लोक. त्याच्यानंतर इकडे आणखी एखादी भाषा जर घेतो म्हटलं, हे फक्त लोक यांची जर भाषा जर घेतो म्हटलं तर यांची भाषा कोणती राहील? बंजारी. यांची भाषा कोणती आहे? बंजारी. आदिवासी एक लोक घेऊ की कोलाम, त्यांची भाषा कोणती राहणार आहे? कोलामी. त्यांची भाषा कोणती आहे? कोलामी भाषा आहे. आता सांगा, बंजारी भाषेला व्याकरण आहे का? नाही. कोलामी भाषेला व्याकरण आहे का? नाही. म्हणजे बोली भाषेला व्याकरण नसते. व्याकरण नसते. जी काही बोली भाषा राहणार आहे, बोली भाषेला व्याकरण नसते, पण प्रमाण भाषेला व्याकरण असते. याच्या अगोदर जी पाहिला आहे तुम्ही प्रमाण भाषा, याला व्याकरण असते असं लक्षात ठेवा. आणि बोली भाषेला व्याकरण नसते. तेव्हा नंतर दिलंय तुम्हाला, बोली भाषेला व्याकरण नसते. मराठीच्या बोली भाषा एकूण 52 आहे. म्हणजे प्रदेशानुसार वेगवेगळी बोली भाषा बोलली जाते महाराष्ट्रामध्ये. कोकणामध्ये कोकणी भाषा बोलली जाते. इकडे इकडे बघा, कोकणामध्ये कोणती भाषा? कोकणी. जर तुम्ही विदर्भात जात असेल तर विदर्भात वराडी. त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये बंजारा लोकांची बंजारी. इकडे ठाणेमध्ये जर घेतो म्हटलं तर ठाणेमध्ये वारली बोलली जाते. हे कोकणी कुठे बोलली जाते? कोकण. त्याच्यानंतर वराडी कुठे बोलली जाते? विदर्भ. अहिराणी कुठे बोलली जाते? खानदेश. म्हणजे ह्या भाषा काय राहणार आहे? तुमच्या बोली भाषा राहणार आहे. आणि यापैकी एकही भाषेला व्याकरण नाही. अशा जवळपास मराठीच्या एकूण किती बोली भाषा आहे म्हटलं तर किती म्हणणार आहे तुम्ही? 52 बोली भाषा राहणार आहे. कशाच्या? तुमच्या मराठीच्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? पटकन मेसेज करा, क्लिअर आहे का इथपर्यंत भाषेसंबंधी? चॅटमध्ये मेसेज करा पटकन. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? क्लिअर आहे का? ठीक आहे. आता पहा, भाषेमध्ये काय काय पाहिलं एक वेळा सांगून देतो पुन्हा मी तुम्हाला. भाषेचे प्रकार राहणार आहे 2. एक नैसर्गिक भाषा, एक कोणती? कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषेचा पुरावा नसतो आणि कृत्रिम भाषेचा पुरावा असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्राण्यांचे, पक्षींचे हावभाव, इशारे नैसर्गिक भाषा. कृत्रिम भाषामध्ये लेखन, ध्वनिचिन्ह, मुद्रण वगैरे. प्रमाण भाषा एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोक जी भाषा बोलली जाते त्यांना जी भाषा समजते ती काय राहणार आहे? प्रमाण भाषा. त्या भाषेला व्याकरण असते. आणि बोली भाषा एक आहे की तिला व्याकरण नसते, ती फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती बोली भाषा आहे म्हटलं तर एकूण किती आहे? 52 बोली भाषा आहे. त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊ आपण. एक तुम्हाला याच्यामध्ये घटक येतो की अभिजात भाषा म्हणून. आता अभिजात भाषा काय आहे? अभिजात या शब्दाचा अर्थ आहे दर्जेदार. दर्जेदार म्हणू शकता किंवा उच्च प्रतीची. उच्च प्रतीची म्हणजे जिला जास्त किंमत आहे. दर्जेदार म्हणजे काय राहणार आहे? उच्च प्रतीची किंवा जिला जास्त काय आहे? किंमत आहे. तेच काय राहणार आहे? अभिजात. आता अभिजात भाषा म्हणजे काय आहे? ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते ती अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. ज्या भाषेतील साहित्य काराते उच्च दर्जाचे असते ती अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. तर अभिजात भाषा असण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे? म्हणजे ती उच्च दर्जाची भाषा आहे हे ठरवण्यासाठी काहीतरी गोष्टी पाहिजे, काहीतरी नियम आहे त्याला. मग ते नियम काय आहे? म्हणजे अटी काय आहे म्हटलं तर काय म्हणणार आहे? पहिली अट दिली आहे तुम्हाला की ती भाषा
1500 ते 2000 वर्ष जुनी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? 1500 ते 2000 वर्ष जुनी असायला पाहिजे. म्हणजे इथून 1500 वर्ष अगोदर ती भाषा बोलली जायला पाहिजे, किंवा 1500 ते 2000च्या जवळपास म्हणा. दुसरी अट राहणार आहे की ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसली पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरी भाषा काय राहणार आहे? ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनली नसली पाहिजे. म्हणजे ती काय राहणार? तुमची अभिजात भाषा होईल. दुसरी अट राहील त्याच्यासाठी. त्या भाषेत उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण पाहिजे. त्या भाषेमध्ये काय पाहिजे? उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण पाहिजे, अशी तिसरी अट राहील तुमची अभिजात भाषेसंबंधित. त्या भाषेत प्रारंभिक रूप म्हणजे सुरुवातीचे प्रारंभिक रूप, आणि आधुनिक, आधुनिक म्हणजे आताचे, आधुनिक म्हणजे काय राहणार आहे? आताचे, यांचा संबंध असायला पाहिजे. ह्या गोष्टी जर एखाद्या भाषेमध्ये जर दिसत असेल, म्हणजे ह्या अटी जर ती भाषा पूर्ण करत असेल, तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये अभिजात भाषेची दर्जा मराठी भाषेला मिळालेली आहे. त्या 3-4 निकष लक्षात ठेवा. 1500 ते 2000 वर्ष जुनी असायला पाहिजे. ती दुसऱ्या भाषेपासून बनली गेलेली नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये उत्तम दर्जाचे साहित्य पाहिजे. आपल्याजवळ आहे, लीळाचरित्र लिहिलेलं आहे, ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, विवेक सिंधू, बरेचसे ग्रंथ लिहिलेले आहेत, उत्तम दर्जाचे आहे. प्रारंभिक रूप म्हणजे जुनी सुद्धा आणि आताची सुद्धा दोघांनी संबंध आहे, आणि जुनी आहे. मग अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा किती आहे म्हटलं तर इथे तुम्हाला ह्या 6 भाषा दिलेल्या आहेत. ह्या किती भाषा दिलेल्या आहेत? 6. आणि 2024 मध्ये एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे टोटल एकूण अभिजात भाषेचा दर्जा असणाऱ्या एकूण भाषा किती आहे? 11. अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणाऱ्या एकूण भाषा किती आहे म्हटलं तर किती म्हणणार आहे तुम्ही? 11 आहे. त्याच्यामध्ये पहिली भाषा आहे तामिळ, जिला अभिजात भाषेचा दर्जा 2004 मध्ये मिळालेला आहे. दुसरी भाषा आहे संस्कृत, जिला मिळालेला आहे 2005 मध्ये. तिसरी भाषा आहे कन्नड, जिला मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा 2008 मध्ये. चौथी भाषा राहील तुमची तेलुगू, जिला अभिजात भाषेचा दर्जा 2008 मध्ये मिळालेला आहे. म्हणजे या दोन्ही भाषांना सोबतच आहे 2008 मध्ये. त्याच्यानंतर 5वी भाषा आहे तुमची मल्याळम, ज्या भाषेला 2013 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि 6वी भाषा आहे तुमची उडिया, जिला 2014 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे 2024च्या अगोदर एकूण 6 अशा भाषा होत्या की ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होता. पण 3 ऑक्टोबर रोजी 2024 ला एकूण 5 नवीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिली मराठी, दुसरी बंगाली, त्याच्यानंतर पाली, प्राकृत आणि एक का राहणार आहे आसामी. म्हणजे एकूण 6 + 5, 6 + 5 एकूण किती राहील? 11 अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भारतातील भाषा राहणार आहे. किती राहणार आहे? 11. आणि 3 ऑक्टोबर हा दिनविशेष मराठी अभिजात भाषा दिन म्हणून आहे. 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा दिन. हे अगोदर तुम्हाला पहिल्या पेजवरच सांगितलेलं आहे मी की 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिन साजरा करणार आहे. 2024 पासूनच आता जे काही 2025 मध्ये 3 ऑक्टोबर तारीख येईल तेव्हा तुम्हाला समजेल की अभिजात भाषा पहिला वर्ष राहील की या भाषेंना काय झालेलं आहे, 1 वर्ष कंप्लीट होतील. म्हणजे अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणाऱ्या एकूण भाषा जर तुम्हाला विचारलं तर एकूण भाषा किती असायला पाहिजे? 11 असायला पाहिजे. जुन्या किती होत्या म्हटलं तर किती होत्या? 6. पहिली जर विचारली तर तामिळ. पहिली कोणती राहील? तामिळ, जिला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि 2024 मध्ये एकूण 5 भाषांना दिलेला आहे. हे 5 भाषा मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि काय राहणार आहे? आसामी. ठीक आहे, समजत आहे का? समजत आहे का? रिप्लाय करा पटकन.
अच्छा ठीक आहे. आता पहा, आता ही अभिजात भाषा ती 1500 वर्ष किंवा 2000 वर्ष अगोदरची जुनी आहे का, त्याच्यामध्ये उत्तम दर्जाचे साहित्य आहे का, ती दुसऱ्या भाषापासून बनलेली आहे का, या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जे काही पुरावे वगैरे आहेत ते पाहण्यासाठी एक समिती नेमलेली होती 2012 मध्ये. एक काय नेमलेली होती, समिती नेमलेली होती 2012 मध्ये. त्याचे अध्यक्ष होते प्राचार्य रंगनाथ पठारे. त्याचे अध्यक्ष कोण होते, प्राचार्य रंगनाथ पठारे. यांना एक काम दिलेलं होतं की मराठी भाषेसंबंधित जे काही जुने पुरावे आहे, जुने ग्रंथ म्हणा, जुने शिलालेख म्हणा, जुने पुस्तकं वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला पाहायच्या आहे, कुठे आहे, काय आहे, आणि त्यांचा पुरावा कुठे द्यायचा आहे. जे काही समजून घ्या, ही एक समजून घ्या कमिटी वगैरे असतील ते ठरवणारी की अभिजात भाषा आहे की नाही, त्यांच्या समोर आणून ठेवायचं आहे तुम्हाला. जे काही तुमचं समजून घ्या कमिटीचा अहवाल वगैरे असेल. 2012 मध्ये प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्य, म्हणजे 10 सदस्य होते, तशी एक समिती नेमलेली होती आणि त्यांनी बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केला, एक अहवाल तयार केला. त्याच्यामध्ये माहिती लिहिली त्यांनी की शिलालेख वगैरे मिळालेले आहेत ते एवढ्या एवढ्या वर्षाची जुने आहेत, काही ग्रंथ वगैरे मिळाले असतील, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. आणि 2012 मध्ये त्यांनी जी काही समिती स्थापन केली होती, एक वर्षाच्या माहितीनंतर 2013 मध्ये त्यांनी अहवाल पाठवला होता. त्याच्यामध्ये बरीच माहिती होती की त्या माहितीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काय होतं ते पुरेसं होतं. म्हणजे ती एक जी काही कमिटी नेमली होती, समिती नेमली होती, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते त्याच्यावर प्रश्न विचारले जाते. तर त्या समितीचे अध्यक्ष 2012 मध्ये जी काही समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये एकूण सदस्य किती होते म्हटलं तर एकूण सदस्य किती होते, 10. एक अध्यक्ष प्लस 9 सदस्य, म्हणजे टोटल किती राहणार आहे, 10 सदस्य. अध्यक्ष कोण होते, प्राचार्य रंगनाथ पठारे. हे एक लक्षात ठेवा. 2024 मध्ये पुन्हा एक कमिटी नेमण्यात आली. 2024 मध्ये पुन्हा एक कमिटी नेमण्यात आली, पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी मराठी भाषेच्या अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी. आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर मुळे. त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते, ज्ञानेश्वर मुळे हे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. याची परिणिती म्हणजे परिणाम म्हणू शकता तुम्ही. 2024 ला 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या 5 भाषा मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि काय राहणार आहे आसामी, या 5 भाषा होत्या. पण 2012 मध्ये जी काही समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष होते प्राचार्य रंगनाथ पठारे. आणि 2024 मध्ये जी काही समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष कोण होते, ज्ञानेश्वर मुळे. हे दोन वेगवेगळ्या समित्या होत्या आणि दोन्ही वेगवेगळे अध्यक्ष होते. दोन्ही एकामध्ये मिक्स करू नका किंवा कन्फ्युज होऊ नका. यांचं वर्ष लक्षात ठेवा की 2012 आणि यांचं वर्ष कोणतं राहणार आहे, 2024. 2024 मध्ये या कमिटीमुळे 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. 5 भाषांमध्ये सर्वात सुरुवातीला मराठी याच आहे आणि शेवटी इकडे आसामी या. एकूण तुमच्या 11 अभिजात भाषा राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आजचं लेक्चर तुमचं इथे संपवतो मी, म्हणजे तुमचं भाषा क्लिअर होते. उद्याच्या लेक्चरमध्ये लिपीवर आपण चर्चा करू. लिपीमध्ये जी काही तुमची बेसिक माहिती राहील. व्हिडिओ अगोदर तुम्ही पूर्ण व्यवस्थित 100% मन लावून पाहत जा. त्याच्यानंतर जे काही रेकॉर्डेड होईल तुमचा व्हिडिओ, जे तुम्हाला रेकॉर्ड मिळेल त्या रेकॉर्ड व्हिडिओमध्ये तुम्ही वाटल्यास नोट्स बनवा. पण सुरुवातीला तुम्ही पहिल्यांदा पाहताय आणि पहिल्यांदाच नोट्स बनवताय तसं करू नका. जास्तीत जास्त लक्ष देण्याचा, फोकस करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला समजतील. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा केव्हाही तुम्ही पाहत असाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, वाटल्यास तुम्ही नोट्स वगैरे बनवा. ठीक आहे. उद्या भेटू. उद्या 10:30 किंवा 11 ला तुमचं लेक्चर राहील पुन्हा.